अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे आल्यापासून त्यांनी नागरिकांना अन्न चांगल्या पद्धतीने कसं मिळेल याच्यासाठी त्यांनी धडक कारवाई केलेली हे आपल्याला ज्ञात आहे। अशाच प्रकारची कारवाई आपण जर आता बघितलं तर अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक विभागाचे अन्नाचे सह आयुक्त मंगेश माने यांच्या नेतृत्वाखाली तसेच सहाय्यक आयुक्त एस देवरे, DS महाले व VP धवड यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्ह्यातील मालेगाव सहित विविध ठिकाणी अन्न सुरक्षा विभागातर्फे धडक तपासणी व अंमलबजावणी करण्यात आली आहे। त्यात मालेगाव येथे श्रीराम एंटरप्राइजेसवर कारवाई झालेली आहे। चंदनपुरी शिवार मालेगाव येथील मेसर श्रीराम एंटरप्राइजेस येथे सुमारे 17,27,000 किमतीचे स्वैल स्वरूपातील रिफाईंड सोयाबीन तेल जप्त करण्यात आलेले आहे। संबंधित तेलाचा दर्जा संशयास्पद असल्याचा संशय असून रिपॅकर परवाना नसणे, विक्री बिल उपलब्ध नसणे, भेसळीचा संशय या कारणामुळे ही कारवाई करण्यात आलेली असून ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी प्रतीक भड व चेतन परदेशी यांनी केली। परत तसंच मालेगावात याच टीमने A1 ताज बेकरीवर देखील कारवाई केली आहे। कल्लीकुट्टी मालेगाव येथील मेसर्स A1 ताज बेकरी येथे सुमारे 400 किलो टोस्ट, त्याची किंमत साधारणतः 1,60,000 रुपये हे टोस्ट जप्त करण्यात आलेले असून संबंधित आस्थापना परवान्याशिवाय चालवले जात असल्याचे, उत्पादनाचा दर्जा संशयास्पद असल्यामुळे व अत्यंत अस्वच्छ परिस्थितीत उत्पादन सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना व्यवसाय बंद नोटीस बजावण्यात आलेली आहे। मालेगावात अशा पद्धतीच्या या कारवाया झाल्या। अनेक दिवसापासून लोक या प्रतीक्षेत होते की मालेगावात देखील या विभागाने लक्ष द्यावं आणि काही कारवाया कराव्या अशी लोकांना अपेक्षा होती। आता आपल्यासमोर ह्या 2 कारवाया आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे आडगाव येथील स्वीट्स दुकानावर देखील कारवाई केली। जत्रा हॉटेल परिसरातील स्वागतम स्वीट्स येथे 9 किलो गाईचे तूप, साधारणतः किंमत 5,760 रुपयाचं जप्त करण्यात आले। सदर तुपाचा दर्जा निकृष्ट व भेसळयुक्त असल्याचा संशय असल्याने ही कारवाई करण्यात आली। ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी संकेत येलमाने व वैभव गर्दे यांनी केली आहे। जुने नाशिक येथे देखील मेसर्स भारत जनरल स्टोअर चौक मंडई येथील हे दुकान आहे। येथे 1,01,726 रुपये किमतीचे प्रतिबंधित अन्न पदार्थ जप्त करण्यात आलेले आहे। या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 308 भारतीय न्याय संहिता कलम 123, 223, 274, 275 अन्न सुरक्षा मानके अधिनियम 2006 मधील कलम 59 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला असून संबंधित दुकान सील करण्यात आलेले। ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी GM गायकवाड, अविनाश दाभाडे, ऋतुजा रावसाहेब नवले व अक्षय खेडकर यांनी केली आहे। याशिवाय अन्न सुरक्षा मानके अधिनियमातील तरतुदीचे उल्लंघन केल्याबद्दल उपनगर नाशिक येथील सँडी ब्रेकर्स या आस्थापनाचा अन्न व्यवसाय परवाना सहाय्यक आयुक्त VP धवड यांनी निलंबित केलेला आहे। नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्न उपलब्ध व्हावे यासाठी अशा प्रकारच्या तपासण्या मोहिमा या भविष्यातही अधिक तीव्रतेने सुरू राहतील असा इशारा देखील अन्न औषध प्रशासनातर्फे देण्यात आलेला आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इन्चार्ज हरीश मारू।